वाडीचे सर्व भाविक आहेत. सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा आहे त्यांची. या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे दत्त जयंतीचे कार्यक्रम झाले. पवित्र ते कुळ पावन तो आणि अभ्यासून त्यांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. पूर्ण त्यांची भावना आहे, श्रद्धा आहे. नेहमी त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. म्हणून आज या ठिकाणी ब्रह्ममूर्ती बाबांचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. आता 21 तारखेला माझा कार्यक्रम झाला होता, म्हणून म्हटलं त्यांचाच आज आपण पूर्ण कीर्तन ऐकू मी सांगितलं होतं. पण ठीक आहे, थोडस बोललं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे आणि नवे नवे आपला जो मनुष्य देह आहे हा भजनासाठीच आहे. देवे दिला दे भजन गोमना भक्तीसाठीच आहे, देव देव करण्यासाठीच आहे, नामस्मरण करण्यासाठीच आहे. पण परी झाला पाटा बाधिकेचा, पण आपण ते विसरून गेलो. आपण देव देव विसरून गेलो, भक्ती विसरून गेलो, परमार्थ विसरून गेलो. आपण फक्त काय करतो, प्रपंच करतो. जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण त्याचे म्हणून साधू संत आपल्याला आठवण करून देतात का बाबा भजन कर, नामस्मरण कर, भक्ती कर, तीर्थयात्रा कर, दान धर्म कर. कारण मनुष्य देहामध्ये हे करता येत. याच देई गडे देवाचे भजन, माणसाच्या देहानेच आपल्याला तीर्थयात्रा करता येतात. माणसाच्या देहाने आपल्याला उपास करता येतो. इतर योनीच्या ठाई
आणि हा विचार पशुपक्षाला हा विचार नाही. पशुपक्षी भक्ती करत नाही. पशु पक्षी कीर्तनाला जात नाही, सप्त्याला जात नाही, उपवास करत नाही. फक्त माणूस करतो. कारण देवाने आपल्या दिले दिले इंद्रिय, हात पाय कान नाक डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाथे पण भवरोग. नाही का, आपल्याला देवाने शरीर चांगलं दिले, डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, एकेकासाठी दिले, भजनासाठी दिले. परंतु त्याचा उपयोग आपण काय करत नाही. विठाला विठाला पण देह दिला देव भोजन. कारण जेवायला भरपूर होते नाही का. मला वाटतं आज भरपूर समाज आहे बरं कीर्तन ऐकायला. पण निम्म्यापेक्षा जास्त केले जेवण करू. देवे दिला दे भोजन. विठाला विठाला भोजन केलंच पाहिजे. कारण आपण शरीर जे आहे जगवण्यासाठी भोजन केलंच पाहिजे. शरीर जगवण्यासाठी भोजन केलंच पाहिजे. पण तेवढ्यासाठी हे नाही नाही का. विठाला विठाला पाहिजे नाही का. डोळे नसलेला माणूस तुम्ही बघितला असेल, आंधळा माणूस नाही का. बघितला का नाही आंधळा माणूस. कान नसलेला माणूस बघितला असेल, पाय नसलेला माणूस बघितला असेल नाही का. पांगळा हात नसलेला माणूस बघितला असेल. पोटच नाही बघ त्याला असं पाहिजे का तुम्ही. त्याला बघ पोटच नाही असा माणूस पाहिला का तुम्ही. विठाला विठाला भोजन केलंच पाहिजे. पण भजनही केलं पाहिजे नाही का. आणि माणसाच्या जन्मामध्ये साधू संत झाले का तुम्ही संसार सोडा, परपंच सोडा, शेती सोडा, काही साहित्य नाही. आपल्याला काम करून देवाचं नाव घ्यायचं आहे. कामामध्ये काम आपल्याला काम जसं सोडा सांगितलं नाही. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहे. माणसाला खायला अन्न पाहिजे, राहायला घर पाहिजे, अंगावर कपडा पाहिजे. याच्यासाठी आपण शेती केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे, धंदा केले पाहिजे, मजुरी केली पाहिजे. हा देह जगवण्याच्या गोष्टी केल्याच पाहिजे. पण एवढ्याच करून जमत नाही. एवढंच करून जमत नाही नाही का. विठाला विठाला देवाचं नाव घेण्यासाठी काम धंदा सोडायची गरज नाही का. आता आपण अनेक साधू संत होऊन गेले नाही का. तुकाराम महाराज होऊन गेले, सावता महाराज होऊन गेले नाही का. आपले सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. सावता महाराजांनी त्या आपल्या शेतीमध्येच देव पाहिला. बोला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
केला मळा विठ्ठल बाई देवीला डोळा आपलं काम करून देवाचं नाव घेता येतं काम धंदा सोडायची गरज नाही नाही आणि देवाचं नाव घ्यायचं टिपले तुला काय धंदा गरीब नाही का म्हणून या जन्मामध्ये आणि आपल्या जन्मामध्ये ह्या जन्मामध्ये परमार्थ आपल्या बरोबर बाकी सर्व इथं राहणार आहे माणसाच्या बरोबर फक्त परमार्थच जाणार आहे बाकी सर्व इथं राहणार विठाला विठाला हे तिघ भाऊ आहेत हा एक आहे आणि आमचे अजून कोण पप्पू महाराज तिघ भाऊ परमार्थिक आहेत त्यांच्या आई म्हणजे सर्वच माळकरी आहेत होते पहिल्यापासून धार्मिक आहे ते आपली लक्ष्मीबाई त्यांची बहीण आहे अशीच एक बहीण एकटीच ना आणि हे तिघ भाऊ त्यांचे घरात संपूर्ण कुटुंब माळकरी आहेत त्यांच्या बाया सर्व मुलं नातू सगळे परमार्थिक आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आमंत्रण केलेलं आहे या ठिकाणी महाराजांनी आपल्याला अभंगाचा भावार्थ केलेला आहे परंपरा आहे नाही का आदिनाथ कोणता अभंग होता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्राने बोध गोरुक्षाशी केला प्रसादे निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेवापर्यंत हा मार्ग आला नाही का नाथ संप्रदाय नंतर मग वारकरी संप्रदाय मध्ये प्राप्त झाला संप्रदाय सर्व एकच आहेत फक्त परंपरा वेगळ्या आहेत गुरुच्या परंपरा वेगळ्या आहेत आपल्या जे आहे आनंद संप्रदायाची परंपरा कोणती आहे आऊस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखी आनंद शांतामाई बंडवा महाराज केरवा महाराज आनंद महाराज ही परंपरा आली म्हणजे दत्तापासून आले नाही ही पण दत्तापासून आले यांचा गुरु कोण दत्त भगवान आहे आपली ती परंपरा दत्त भगवानापासून आलेली आहे नाही का आपल्याला यांना दत्ताने अनुग्रह दिला मच्छिंद्राला आपले नारायण महाराजांना आपला दत्तानेच अनुग्रह दिलेला आहे आपल्या गिरनार पर्वतावर नाही का म्हणजे संप्रदाय एकच आहे पण लोक भेद करतात भेद विठाला विठाला पण आमच्या भागामध्ये आता बरेच नवनाथ निघाले नवनाथ मोठमोठी झाडे बरं का दाढी जटा आणि भगवे कपडे आता निघालाय 2-3 वर्षापासून विठाला विठाला संप्रदाय अवघड संप्रदाय ब्रह्मचारी राहत नाही का तेव्हा दाढी वाढवायचा अधिकार आहे तेव्हा भगवे कपडे वापरायचा अधिकार आहे ये आरामशीर आता दाढ्या वाढवल्या म्हणजे तो विषय कशामुळे आला एक आपला माळकरी होता म्हणजे आपला साधक माळकरी होता तो गेला आणि तो संप्रदाय घेतला कोणता नवनाथ दाढी वाढवली जटा वाढवल्या मग ते वाढवायला जातात ना साधू म्हणजे साधू विठाला विठाला तो एक दिवशी आला मंदिरात सराडला बाबा बाबा म्हटलं काय झालं रे कसं काय म्हटलं बरीच गाडी वाढवली म्हटलं चांगली गोष्ट आहे साधू झाला नाही का नाथ संप्रदाय धरला
तर बाबा मला झोपायचंच नाही रातभर. रातभर बा झोपूनच देत नाही बा, झोपूनच देत नाही असं राहिला. मला कोण झोपून देत नाही तर बा तुळशीची माळ. तुळशीची माळ मला झोपूनच देत नाही. म्हटलं मग रुद्राक्ष घातले ना, हे गेलं सांगायचा नाही का मला झोपून दे. तुला म्हटलं का डोकं बी काय का, एवढा चांगला मार्ग आणि तो मार्ग ना हा मार्ग म्हटला वेगळा आहे का? एकच मार्ग आहे, फक्त जशी परंपरा वेगळी आहे नाही का. हा सोडला त्याच्यामध्ये गेला, दाढी वाढवली, जटा वाढवल्या. म्हटलं हे लोकांना दाखवायला का कसं काय तुला ते प्राप्त करण्यासाठी. खूप बोललो त्याला, विठाला विठाला. अनेक आहे, मार्ग अनेक आहेत. जसं आपल्याला मुंबईला जायचं झालं तर मार्ग अनेक आहे नाही का. पण आपण जायचं कुठं आहे? मुंबईला जायचं आहे. मार्ग अनेक आहे. कोणी विमान मार्ग जातो, कोणी रेल्वेने जातो, कोणी एसटी जातो, कोणी इजाने जातो. तशी देवाला जाण्यासाठी मार्ग सर्व अनेक आहेत. पण मात्र जातो कुठं? एकाच ठिकाणी जातो ना, नाही का. म्हणून या गोष्टी माणसाने केल्या पाहिजे. काय धर्म सोडायचं ते जायचं, ते सोडायचं ते जायचं, हे बरोबर नाही. विठाला चांगली असं नाही. त्यांच्या आता भानगडी झाल्या. आता तो सप्ताची होत होता, आता तो आम्हाला दिलाय. त्या यांच्या सप्त्यामध्ये भानगडी झाल्या ते महाराज लोकांच्या. मग सांगायचं तात्पर्य म्हणजे खरी गोष्ट सांगतो मी, का अशी परिस्थिती आहे. मार्ग हा मनापासून केला पाहिजे आणि तो मार्ग मनापासून केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळतंय, देव प्राप्त होतो नाही का. विठाला विठाला महामंत्र भेटलेला आहे. आपण भाग्यवान आहोत. बोला भाग्यवंत पूजाला, भाग्यवंत
आपण भाग्यवान आहोत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल नाही का आपण आपल्याला हा महामंत्र भेटला पाहिजे भेटला नाही. आपलं मागील जन्माचं पुण्य निष्कामता निजदृष्टी अनंत पुणे कोटी ना कोटी रोकड्या लाईजे उपाटोटी तै होई भेट हरिप्रियांची नाही का. अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तेव्हा संताची भेट होते. बहुवा वगड आहे संत भेटी